या दोन संघांच्या दरम्यानची असणारी महत्त्वाच्या लढतीकडे आपण जात आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय शुभम बिरजे येतोय रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारा हा एक गुढी खेळाडू भरडेच्या माध्यमातून आपण पाहताना पहिलाच पॉइंट घेऊन पुन्हा एकदा आपलं संघाचं खातं उघडताना आपण पाहतोय तो शुभम बिरजे महत्वाचा असणारे खेळाडू स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय। आजच्या असणाऱ्या लढती देखील अत्यंत रंगतदार होणार आहेत, काही शंका नाही। अद्यापर्यंत अत्यंत लक्षवेधी अशा लढतीचे आपण साक्षीदार शिलेदार झालो आहोत। क्रीडा रसिकांना विनंती आपण गॅलरीमध्ये आपण आसनस्थ होऊया। शुभम बिरजे, रितेश बिरजे आणि अथर्व धुमाळ तिन्ही महत्वाचे असणारे खेळाडू या ठिकाणी खेळच्या माध्यमातून आपण पाहताना राष्ट्रीय कीर्तीचा महान खेळाडू इथे असणार। श्री सीमा माता सालदुरे या संघाकडून आक्रमणासाठी संजय रत्नागिरी जिल्ह्याला अनेक वर्ष रिप्रेझेंट करणारा हा गुढी खेळाडू प्रतिस्पर्धी संघ आहे तो काळकाई भरणी खेड तालुक्यातला असणारा महत्वाचा असणारा संघ। खेड आणि दापोली यांच्या दरम्यानची लढत आहे। क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आजची रात्र आपणा सर्वांसाठी परबडी असणार आहे। स्पर्धा तर महत्वाची आहे, मात्र या स्पर्धेच्या क्षणांचे साक्षीदार असताना आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक आमंत्रित करूया चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह आपल्या सर्वांचे लाडके 67वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वाने आपण चिपळूणमध्ये आयोजित केली आणि सक्सेस केली। या वर्षाचे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उत्कृष्ट पंच उत्कृष्ट संघटक पुरस्कार विजेते सन्मान्य विलास गुजर सर या ठिकाणी स्पर्धेला संबोधित करतात। श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते। या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना प्रथम मी धन्यवाद देईन की आपण जिल्हास्तरीय ही स्पर्धा आयोजित केलीत आणि चिपळूणच्या कबड्डीमध्ये आणखीन एक चांगली स्पर्धा घेण्याचा मान मिळवला। आपणाला खूप धन्यवाद देतो। खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन आपण केलेलं आहात। एखादी राज्यस्तरीय स्पर्धा व्हावी अशा प्रकारचं आपण या ठिकाणी माहोल उभा केलेला आहे, त्याबद्दल मी आपणाला धन्यवाद देतो। चिपळूणमध्ये विविध प्रकारच्या सातत्याने कबड्डीच्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा या होत असतात त्याला कारण चिपळूणमध्ये नियोजन सगळ्या खेळाडूंच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था ही खूप चांगल्या पद्धतीची असते। म्हणून संघांना निमंत्रित केल्यानंतर सगळे संघ या चिपळूणमध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि पाक युवक मंडळ यांनी श्रीकृष्ण युवक मंडळ पाक यांनी खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन केलेलं आहे। म्हणूनच रत्नागिरीतले चांगले संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। सलग लगातार चिपळूणमध्ये सातत्याने आता स्पर्धांचं आयोजन सुरू आहे। काही दिवसातच इथे गोरुलेवाडी पाक या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा आहे। शंकरवाडीमध्ये देखील स्पर्धा आहे, न्यू इंडियाची देखील स्पर्धा आहे। खूप स्पर्धा लागलेल्या आहेत आणि माझे रसिक प्रेक्षक चिपळूणमध्ये उदंड प्रतिसाद देतात आणि म्हणून या स्पर्धा यशस्वी होतात। मी चिपळूणच्या माझ्या कबड्डीच्या प्रेमी रसिकांना धन्यवाद देईन की खूप चांगल्या पद्धतीची ही मॅच चालू आहे। जोरदार टाळ्या वाजवूया त्या खेळाडूसाठी। खूप चांगल्या पद्धतीचं चढाई त्याने करून एकाच चढाईमध्ये पंच गुण देतात। 6 पॉईंट स्पर्धेत 6 पॉईंट सहसा मिळत नाहीत आणि त्याने मिळवलेले आहेत। अशी चांगल्या दर्जाचे खेळाडू आहे
आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून या रसिक प्रेक्षकांना देखील धन्यवाद देऊन आपण उदंड प्रतिसाद देता म्हणून मंडळांना देखील स्पर्धा भरवण्याची हुरूप येते आणि स्पर्धा देखील खूप चांगल्या पद्धतीच्या प्रेक्षकांमुळे होतात हे तितकंच खरं आहे। चिपळूणमध्ये सातत्याने कबड्डीचा विकास प्रचार आणि होण्यासाठी आपण प्रयत्न द्यायचा असेल तर असोसिएशन हेच एक चॅनल आहे। चौरंगी स्पर्धा खेळून आपल्याला कुठल्याही पद्धतीने पुन्हा या खेळाडूने चांगली चढाई करून पॉईंट केलेले आहे। खूप स्पर्धा खेळ संघ ही मॅच रंगतदार चालले आणि चुकीच्या वेळेला मी उभा आहे बोलायला। 4 पॉईंट त्याने नेले आहेत आणि म्हणून मी या चौरंगी खेळणाऱ्या खेळाडूंना या ठिकाणी या निमित्ताने सांगणार आहे की आपल्याला आपलं भवितव्य जर घडवायचं असेल तर असोसिएशनच्याच टुर्नामेंट खेळल्या पाहिजे। असोसिएशनला असणाऱ्या संलग्न संघांमध्ये आपण रजिस्टर झालं पाहिजे आणि आपलं भवितव्य घडवून घेतलं पाहिजे। कबड्डीमध्ये सध्या चांगले दिवस आहेत। चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून 27 तारखेला चिपळूण तालुका चिपळूण तालुका अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहे। संलग्न असणाऱ्या संघांना मी सांगेन की आपण आपले प्रवेश अर्ज 25 तारखेला 6 वाजेपर्यंत माझ्याकडे आणून द्यायचे आहेत। त्यानंतर आणून देणाऱ्या कुठल्याही संघाला या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळणार नाही याची या ठिकाणी बोलायला संधी मिळाली म्हणून आपल्याला ही सूचना करून देतोय। मी पुन्हा श्रीकृष्ण युवक मंडळ यांनी खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपण पार पडली तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद जय कबड्डी। धन्यवाद मित्रांनो। आपण कबड्डीचा थरार पाहतोय। शुभम बिरजेचा धमाका पाहिला टाळ्या उद्या दे पहिल्यांदा शुभम साठी प्रत्युत्तर द्यायचं आहे। नंतर खेलो इंडियाचा रोहन उके या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज आहे। 2 पॉइंट्स घेतले ते रोहन नाही ही सक्सेसफुल रेड होती मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर कमबॅक करताना पुन्हा एकदा सालदुरेचा असणारा चमो अधिकेत मोहितेला समर्थ अशी साथ आहे ती ऐंची प्रथमेश आरेकर आणि आर्यन कर्देकर आणि त्यामुळे या ठिकाणी ट्रॅप केलं जात आहे। ते शुभम बिरजेला अतिशय सुरेख अशा 3 चढायांमध्ये सलग 11 पॉइंट मिळाले। पहिली 6ची नंतर 4ची आणि त्यानंतर 1ची अशा 3 रेड सपाट्याच्या पाहिल्या। रोहन उके आक्रमणासाठी सज्ज। यापुढील सामन्यासाठी पहिला पुकार दर्यासागर क्रीडा मंडळ गावखडी रत्नागिरी विरुद्ध दसपटी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण। प्रयत्न दमदार पुन्हा एकदा सालदोरकरांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रयत्न सुरेख आहे। दर्यासागर क्रीडा मंडळ गावखडी रत्नागिरी विरुद्ध दसपटी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार। 80 देवस्थानचे ट्रस्टी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत। आपल्यास विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं। आक्रमणासाठी या ठिकाणी आपण पाहतोय तो यश धुमाळला काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे या संघाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर शुभम बिरजा आहे रितेश बिरजे असे 2 बंधू या ठिकाणी आपण पाहतोय। त्याचबरोबर अथर्व धुमाळ यश धुमाळ या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत असताना काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे या संघाकडून प्रयत्न दमदार एक चांगली स्ट्रगल या ठिकाणी पाहत असताना 2 डिफेन्स सुपर टॅकलवर असताना 2 पॉइंट्स टू भरणे। वेलकम सर मनपूर्वक स्वागत आपलं आपल्या मंडळाच्या वतीनं। अर्थात या स्पर्धेच्या निमित्तानं श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूणची ही प्रतिष्ठेची असणारी मानाची स्पर्धा आदरणीय सन्मान्य शिरीष अनंत घाग नाईशी देवस्थानचे असणारे ट्रस्टी वेलकम। काही क्षणात खेर्डीचे असणारे उपसरपंच तरुण उद्योजक आपल्या सर्वांचे लाडके विनोद शेठ भुरण यांचं काही क्षणात सीमा माता सालदुरे महत्वाचा असणारा संघ यावर्षी देखील दापोलीच्या असणाऱ्या कबड्डी क्षेत्रात एक वेगळा आयाम देणारा असणारा संघ आहे। अनेक रजिस्टर मंडळ असणारा एक तालुका म्हणजे दापोली तालुका
यावर्षी आपण जर पाहिलं तर कुंभारवाडी असेल, केळशी असेल, लाडघर असेल, सुतारकोट या सर्व स्पर्धांमध्ये अजिंक्यपद याच संघानं मिळवलं. तो श्री सीमा माता सालदुरेचा असणारा चमू. परत रोहन उके जातोय 2च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपण पाहतोय. तर रोहन उकेला जिल्हा संघाला अनेक वर्ष रिप्रेझेंट केलं. खेलो इंडियाच्या माध्यमातून पाहिलं, BPCL अर्थात भारत पेट्रोलियमच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं. तोच हा रोहन. स्वामी जनरल स्टोअरचे सन्माननीय ठसाळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन आहे. वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. स्पर्धेच्या आजच्या या दुसऱ्या सायंकाळी प्रयत्न दमदार, एकापेक्षा एक अशा चित्ततारक अशा पकडी, खोलवर अशा चढाया या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना जरा सगळा चमू या ठिकाणी आपण पाहतो. या सगळ्यातला असणारा युवा सिरीज मध्ये आपण ज्याला पाहिलं तो आर्यन कर्देकर असेल, या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचा असणारा लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने येताना रोहन उकेचं असणारं आक्रमण आपण पाहतोय. ऋषिकेश ढगळे सर यांच्या दिशेने आक्रमण चढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताना ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतो, आपल्या सर्वांचा असणारा लाडकं व्यक्तिमत्व, एका तरुणांचे असणारा आयडॉल, खेळणीचे सन्माननीय उपसरपंच आदरणीय सन्मान्य विनोद शेठ बुराड यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आदरणीय सन्मान्य विनोद शेठ बुराड. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण यांनी आयोजित केल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या सायंकाळी आदरणीय सन्मान्य विनोदजी बुराड सर. प्रयत्न दमदार असताना सन्माननीय विनोदजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खूप मोठी जबाबदारी असेल या ठिकाणी आपण पाहतोय. पॉइंट्स मधला असणारा फरक कमी करण्यासाठी रोहन उके आक्रमण चढवण्यासाठी फार महत्वाचं एक कन्सिस्टन्सी ठेवणारा खेळाडू आहे. सुरुवातीला शुभम बिरजे आपण पाहिलं होता, प्रयत्न दमदार होताना. क्या बात आहे, काय घडलंय, टाळ्या तर मित्रांनो झालं पाहिजे. ते दर्जेदार अशी हनुमान उडी आपण पाहिली रोहनच्या माध्यमातून. पंचांची असणारी 3 बोट वरती होत आहेत. ही सुपर रेड रोहनच्या असणाऱ्या अपेक्षा पुन्हा एकदा प्रज्वलित होत आहेत. रोहनच्या असणारा सर्वांग सुंदर खेळानं ज्याला आपण यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्याकडे पाहिलं. आर्यन कर्देकर जर्सी नंबर 11. बघूया या ठिकाणी खूड आक्रमण चढवतो. पुन्हा एकदा रोहन येतोय जर्सी नंबर 6 रोहन उके. पुन्हा एकदा विस्फोटक असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न सुरू. पूर्वार्धात मोठी आघाडी होती ती शुभम बिरजेच्या असणाऱ्या दर्जेदार चढाईमुळे. 3चा डिफेन्स, सुपर टॅकल ऑन आहे आणि प्रयत्न दमदार आहे. चांगला अँकल होल्ड आपण पाहतोय. सुरेख प्रयत्न या ठिकाणी आपण पाहत असताना प्रयत्न दमदार झाला आणि या अँकल होल्डसाठी आपण पाहिलं सुजित शिंदेनं प्रयत्न दमदार केला. एक पॉईंट पुन्हा एकदा रितेश बिरजेच्या माध्यमातून आपण पाहतो. याला देखील आपण युवा सिरीजला पाहिलं होतं पुणे येथे. अथर्व धुमाळ आणि रितेश बिरजे दोन्ही भरणेतले असणारे हे खेळाडू आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय क्रांतिज्योतीच्या स्पर्धेमध्ये श्री संकोळकर. आता मात्र पकड केली जाते. सामन्यावरती एक चांगली पकड जरूर घेतली होती. कमबॅक करण्याचा प्रयत्न होता, मात्र कॉन्फिडन्स थोडासा लूज होताना सीमा माता सालदुरेच्या माध्यमातून भरडखेडचा असणारा चमू आपण पाहतोय या ठिकाणी अनुभवत असताना. विद्युत प्रकाश ज्योतातली देखडी लढत. रितेश बिरजे इज ऑन फायर. हा देखील युवा सिरीजचाच असणारा गुणवान खेळाडू, मात्र ही मोठी चूक या ठिकाणी होताना ओंकार आरेकरच्या माध्यमातून. प्रत्यंतर त्याचं पॉइंट मध्ये होतोय. एक एक गुण महत्वाचा आहे कमबॅक करताना. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरुवातीला 21-25 अशी गुणसंख्या पुन्हा एकदा वेगानं चाललाय. आता आपण स्कोरकडे पाहिलं तर लक्षात येत आहे जवळपास 9 गुणांची असणारी आघाडी आहे ती खेड संघाकडे. प्रतिस्पर्धी संघ आहे तो सालदुरेचा. स्कोरबोर्डच्या माध्यमातून या सगळ्या क्षणांचे आपण साक्षीदार शिलेदार.
वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणारे सन्मान्य आरोग्य खात्यातील असणारे कर्मचारी आदरणीय अभिजित यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण मंडळाच्या वतीने करत आहोत. अभिजित यादव प्रयत्न सुरेख होतोय. टाळा होऊन जाऊ दे मित्रांनो. एक जोश देऊया सगळ्या दोन्ही संघांसाठी. भरडे आणि दापोल यांच्या दरम्यानची लढत, अर्थात भरडे आणि सालदुरे. भूषण बेलदूरकर यांचा असणारा चमू सालदुरे तर शुभम बिरजेचा असणारा काळकाई भरडे. ट्रॅप केलं जातं, प्रयत्न दमदार आहे या ठिकाणी आपण पाहताना सालदुरेच्या माध्यमातून. एक चांगली स्ट्रगल, 2 पॉइंट्स मिळताना पुन्हा एकदा सालदुरेसाठी कमबॅक करावं लागेल या ठिकाणी. रोहन उकेला स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी अनेक स्पर्धांमध्ये महत्वपूर्ण असं योगदान असतं. तोच हा रोहन उके या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज आपण पाहिले. बोनस पॉइंट खेळतोय आणि शुभम बिरजेला पाचारण केलंय. अखेरचा असणारा एक हुकमी काय ऑफेन्स आणि डिफेन्स मधला तो शुभम बिरजे या ठिकाणी सज्ज असताना आणि मोठी चूक या ठिकाणी होताना आर्यांची. त्याचं प्रत्युत्तर पॉइंट मध्ये होत आहे. प्रत्येक चढाईमध्ये गुण घेण्याचा प्रयत्न शुभम बिरजेच्या माध्यमातून जरूर झालाय स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेच्या निमित्तानं मी मर्जीला विनंती करतो, नाईशी देवस्थानचे सन्मानित ट्रस्टी आदरणीय शिरीष अनंत घाग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. आदरणीय सन्मान शिरीष पांढरा दिसतोय रे. एक बोनस पीस ऑन फायर आपण पाहतोय. प्रयत्न दमदार विस्फोटक असा खेळ चतुरस्र खेळाच्या माध्यमातून या शुभमने आपण दाखवलेला आहे. आणि तितका चढाईचा असणारा बेताज बादशाह आहे. सूर गवसणं फार महत्वाचं. प्रस्तावामध्ये प्रयत्न दमदार झालेला. आमच्या महिला भगिनींची देखील एक चांगली उपस्थिती आहे. सगळ्यांना विनंती थोडंसं ऍडजस्ट करून बसा. आलेल्या सगळ्यांना ही स्पर्धा पाहता येईल. प्रेमाची विनंती आपल्या सगळ्यांना. पुरुष क्रीडा रसिकांचा असणारा उदंड प्रतिसाद तर महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न दमदार आहे. प्रयत्न दमदार जोरदार जाऊ दे मित्रांनो. रोहन उके इज ऑन फायर. सामन्यातलं असणारं बदल या ठिकाणी आपण पाहतो. कोण हारतोय कोण जिंकतोय यापेक्षा खेळाचा विजय होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न जरूर झाला. अतिशय नेत्रदीपक अशी लढत आणि या लढतीच्या निमित्तानं आपण पाहतोय दापोली आणि खेड यांच्या दरम्यानची लढत. सुरेख प्रयत्न. जरा स्कोरबोर्डकडे बघा. अत्यंत दमदार प्रयत्न झाला या एका चढाईनं. दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. क्या बात आहे. एका बाजूला पूर्वार्धात शुभम, नंतर उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय रोहन उके आपल्या लौकिका साजेसा खेळ दाखवताना. मगाशी मी सांगितलं अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी या खेळाडूची आपण पाहिलेली आहे. जरा उभे असणारे जे क्रीडा रसिक आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं बाजूला सारखा प्लीज विनंती आहे. गॅलरीमध्ये जागा आपण असणं होऊ शकतो. एन्जॉय करू शकतो ही स्पर्धा. काळकाईच्या माध्यमातून या ठिकाणी सज्ज असेल आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू पारस खिराडे. देखील तितकाच तोला मुलाचा महत्वाचा खेळाडू. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी निश्चित स्वरूपात आपण अनुभवत असतो. तिसऱ्या चढाईची असणारी मानवंदना या ठिकाणी आपण पाहत असताना एका नेत्रदीपक अशा स्पर्धेत प्रयत्न दमदार पुन्हा एकदा सालदोरेच्या माध्यमातून भूषण बेलदूरकर यांच्या चेहऱ्यावर स्मिता असं येताना पुन्हा एकदा अपेक्षा होताना सालदुरेसाठी सुरेख प्रयत्न या ठिकाणी होताना आपण पाहतोय. आपल्या लौकिका साजेसा खेळ करण्याचा प्रयत्न जरूर होतोय तो याच लाडक्या रोहन उकेसाठी. रोहन उकेची आता जी एक जबरदस्त अशी आपण रेड पाहिली त्यासाठी
मित्रांनो रोहन उकेशी अगोदरची जी चढाई पाहिली त्यासाठी जितेंद्र सुर्वे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय रोहन उकेसाठी. आता कोण होतं रेडर आहे. आता 2चा डिफेन्सचा सुपर टॅकल ऑन 2+2 = 4 पॉइंट्स. कम ऑन भूषणजी. पुढे गेले शुभम बिरसे. स्कोरबोर्ड कडे आपण पाहिलं तर निसटती आघाडी आता पुन्हा एकदा दापोलकरांसाठी. नशिबाची साथ कुणाच्या बाजूने येणारा काय ठरवणार बॅकिंग द्यायची आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. आर्यन आहे. आर्यनच्या दिशेने चाणक्य नजर बॅकिंग दिली ती या शुभम बिरसेनं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो या ठिकाणी श्री संकुळकर येतो. जर रिलिंगला टिकून असणारे क्रीडा रसिक थोडं बाजूला व्हा. विद्युत व्यवस्थेमध्ये कोणत्या अडथळे येऊ नयेत. तिथं इलेक्ट्रिकचे पोल आहेत प्लीज कॉपरेट आपण करूया. आमच्या महिला भगिनीला विनंती आहे आपली दुसरी असणारी जे कंपार्टमेंट आहे त्यामध्ये जागा आहे ज्यांना बसायचा प्लीज विनंती आहे. काही वयोवृद्ध महिला या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती त्यांना बसण्यासाठी आपण संधी देऊया. खेळाच्या प्रेमाखातर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण यांच्या वतीनं या मानाच्या स्पर्धेत वन्स अगेन रोहन उके इज ऑन फायर. प्रयत्न दमदार करताना 36-36 क्या बात आहे. एक पॉइंट पुन्हा एकदा दापोलकरांसाठी. भरडेच्या माध्यमातून पुन्हा एकदा तो जोश असेल. अथर्व धुमाळ हा देखील विस्फोटक असा खेळाडू आहे. याला आपण युवा सिरीजला पाहिलंय पुणे येथे बालेवाडीच्या असणाऱ्या या स्टेडियमला. तर हा खेलो इंडियाचा बेताज बादशाह आहे. आणि इथं मात्र मोठा मासा गळाला लागतोय भरडेच्या. एक चतुरस्र असा खेळ करणारा असणारा रोहन उके याला चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न पॉइंट मिळताना तिसऱ्या चढाईची मानवंदना या ठिकाणी आपण पाहत असताना प्रयत्न दमदार. शुभम बिरसे आक्रमणासाठी सज्ज. मोठी चूक या ठिकाणी जरूर होते. एक पॉइंट महत्वाचा या स्पर्धेच्या निमित्तानं. आर्यन कर्देकर पुन्हा एकदा इन होताना हा देखील त्यांचा असणारा हुकमी एका या ठिकाणी आपण पाहताना आपण देखील याला युवा सिरीजच्या माध्यमातून पाहिलंय. सालदुरीचा असणारा गुणवान खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट केलं क्रांती ज्योतीच्या स्पर्धेत. हाच तो आर्यन. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या लढतीचे आपण साक्षीदार. डोळ्याची पापणी लावते तोपर्यंत सामन्यातलं बदलतं चित्र आपण पाहिलेलं आहे. एका नेत्रदीपक अशा स्पर्धेच्या निमित्तानं शुभम बिरसे आणि रोहन उके यांच्या दरम्यानचा असणारा हा सामना आपण पाहिला. दोन्ही आपल्या तोडीस्तोड खेळतायत. रोहन दुसऱ्या बाजूला शुभम. मित्रांनो तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून रोखणारी एकमेव व्यक्ती तुम्हीच आहात. या जोशानं हे दोघे आपापल्या संघासाठी खेळताना आपण पाहतोय. एका बाजूला शुभम बिरसे दुसऱ्या बाजूला रोहन उके. इथं आपण पाहतोय आता अहिन शेवडे होता. नशिबाचा साथ कुणाला आहे. नशिबाचा कोण कुणाचा आहे. येणारा काळ ठरवणार. यामध्ये बाजी कोण मारणार आणि निश्चित स्वरूपात ती बाजी मारण्यासाठी संघासाठी बाजीगर कोण ठरणार. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विनोद शेठ बुरड उपस्थित राहिले आणि स्पर्धेची असणारी शोभा वाढवली. मनपूर्वक आभार आदरणीय विनोदजी. अत्यंत महत्वाची स्पर्धा. एक क्रीडा रसिक ज्या अपेक्षेने स्पर्धेसाठी उपस्थित होते. थर्ड रेड दापोली थर्ड रेड. तिसऱ्या चढाईची मानबंधना दिली जाते आपण पाहतोय. आर्यन पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज असेल. डिफेन्स मध्ये सुटताना मोठी चूक होते. जर्सी नंबर 10 ज्या ठिकाणी आपण पाहतोय की थर्ड रेड भरणे. थर्ड रेड आशिष शिंदे. तिसऱ्या चढाईची पुन्हा एकदा मानबंधना दिली जाते. थर्ड रेड साठी शुभम बिरसे. डिफेन्स महत्वाचा आहे मात्र कुपरक्षक आर्यन कर्देकर त्या ठिकाणी सज्ज आहे. सुरेख प्रयत्न होताना पुन्हा एकदा खोलवर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न असेल आणि तिथं मात्र चारी मुंड्याची करण्याचा प्रयत्न होतोय. दमदार प्रयत्न. जरा सालदूरकरांसाठी टाळायला जाऊ द्या. सुरेख प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. चांगला ट्रॅप आणि चांगली खबर आपण पाहताना एक चांगलं टीम कॉम्बिनेशन बॉडी बॅलन्स. पॉइंटला पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहतोय ही स्थिती दोन्ही संघांना समान संधी आहे.
चालू सामन्यातली शेवटची असणारी 5 मिनिटं आपण पाहतोय. दापोली 40 खेड 39. फक्त एका गुणाची आघाडी आहे. टाळ्या होऊन जातो मित्रांनो दोन्ही संघांसाठी. एक चांगला सामना आपल्याला पाहता येतोय. दापोली आणि खेड याच्या दरम्यानची एक लक्षवेधी लढत. आक्रमणासाठी पुन्हा एकदा रोहन उके 4च्या डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल. खेलो इंडियाचा असणारा बेताज बादशाह या स्पर्धेमध्ये दमदार असा प्रयत्न या रोहनच्या माध्यमातून आपण पाहिला. पूर्वार्धामध्ये आपण शुभम बिरजेला पाहिलं. उत्तरार्धामध्ये रोहन उकेला पाहतोय. एक आपल्या लौकिक साजेस असा खेळ ज्यानं रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट केला. व्यावसायिक गटामध्ये देखील आपण पाहिलं. महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धांमध्ये आपल्या चतुरस्र खेळानं महाराष्ट्राच्या असणाऱ्या अनेक मैदान गाजवली. तोच हा रोहन या ठिकाणी सज्ज आहे. श्री सीमामाता क्रीडा मंडळ सालदुरे या संघाकडून आक्रमण चढवताना प्रयत्न होतोय. आपण पाहतोय या ठिकाणी आक्रमण चढवताना सज्ज असेल तो रितेश बिरजे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे असणारे सगळे जे पुरुष क्रीडा रसिक आहेत थोडंसं बाजूला बॅक साईडला आमच्या महिला क्रीडा रसिक उपस्थित आहेत. प्लीज आपण कॉपरेट करूया. त्यांना देखील हा सामना पाहू द्या. प्रेमाची विनंती असेल आपल्या सर्वांना. श्री संकोळकर आक्रमणासाठी सज्ज. सय्यम आणि आक्रमण याचा सुरेख संगम आपल्या खेळामध्ये राखला. तिसऱ्या चढाईची मानवंदना भरडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. फार काही सांगून जातं. तिसरी चढाई याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट आणायचाच आहे आणि इथं मात्र प्रथमेश आरेकरची असणारी चूक. चालू सामन्यातली शेवटची 3 मिनिटं सामन्यातलं बदल चित्र आपण पाहतोय. कधी खेड कधी दापोली कधी खेड असं बदलतं चित्र. आणि इथं मात्र पुन्हा एकदा इतिहास घडवणारी ही चढाई. मात्र टाळ्या कमी रोहनसाठी टाळ्या चालू मित्रांनो. प्रयत्न दमदार. एका बाजूला शुभम दुसऱ्या बाजूला रोहन अशी असणारी लढाई आहे दापोलकर आणि खेडकर यांच्या दरम्यानची. पैसा वसूल मॅच पाहत असताना चिपळूणकर या स्पर्धेच्या निमित्तानं श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण यांची असणारी मानाची स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना 3चा डिफेन्सचा सुपर टॅकल ऑन आहे आपण पाहतोय. प्रयत्न दमदार आहे. रनिंग हँड टच कर सामना अत्यंत महत्वाचा आहे. दर्दी क्रीडा रसिकांच्या साक्षीनं रितेश बिरजे हा देखील युवा सिरीजचा असणारा गुणवान खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचा आक्रमणासाठी सज्ज असताना मात्र आपण पाहतोय प्रयत्न दमदार. ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्ही मध्ये वरचढ ठरतोय पुन्हा एकदा रोहन. चालू सामन्यातली शेवटची 2 मिनिटं. चाणाक्षास आमचं पंच पॅनल या ठिकाणी सज्ज असताना या ठिकाणी आपण पाहतोय 1+2 = 3 points to सालदुरे. कमाल भूषणजी. हॅलो. या पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार देऊन झाला आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. दर्यासागर गावखडी दसपटी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण. हा सामना काही क्षणाचा शिल्लक आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच तिसरा पुकार देण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आक्रमणासाठी सज्ज होतात आपण पाहिला. शुभम बिरजे आक्रमणासाठी सज्ज. एक पॉइंट घेण्याचा प्रयत्न शुभमच्या माध्यमातून जरूर होतोय. चढाई पुन्हा एकदा आपण पाहतोय तो रोहनची. स्पर्धा अत्यंत महत्वाची. डोळ्याचं पारडं फिरणाऱ्या लढतीच्या निमित्तानं तमाम चिपळूणवासीय या सामन्याचा असणारा आस्वाद घेताना नशिबाचा कौल कुणाच्या बाजूने येणारा काय ठरवणार, काय घडतंय काय बिघडतंय याचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहेत. काही शंका नाही. आजची रात्र खऱ्या अर्थानं कबड्डीचा थरार कबड्डीचा द्वंद्व या ठिकाणी. शुभम बिरजे तितकाच विस्फोटक असा खेळाडू आक्रमणासाठी सज्ज आहे. 6च्या डिफेन्स मध्ये खेळायचं ते शुभम बिरजेला या ठिकाणी आपण पाहतोय सज्ज आहे. रोधुके एक पॉइंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहताना जर्सी नंबर 1 अर्थात अथर्व धुमाळ. युवा सिरीजचे 2 खेळाडू आहेत रितेश बिरजे आणि अथर्व धुमाळ ज्याला आपण पुढे इथं पाहिलं होतं. आपण पाहिलं तर आघाडी तर जरूर आहे. एका बाजूला आपण पाहिलं दापोलकर आणि खेड यांच्या दरम्यानची लक्षवेधी लढत.
एक अनुभवाची असणारी सत्व परीक्षा जरूर असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. मात्र खेळ आहे, कबड्डी आहे, कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने सामना झुकवला जाऊ शकतो इतकी जबरदस्त क्षमता आहे. एखादी सुपर रेड असेल त्याच्यामध्ये देखील बदलतं चित्र, बदलतं सुपर टॅकलला देखील चित्र बदलतं आणि आपण पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं अत्यंत रंगतदार अशी लढत. मित्रांनो, जर मॅच आवडली असेल तर